नमस्कार, गन्ना काफन्ना युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत। अर्थातच मी गणेश साखरे। टाकत असलेले व्हिडिओ मी अगोदर सुद्धा टाकू शकलो असतो, पण एक माझी प्रामाणिक भावना होती की माझ्या विश्लेषणाने कुठल्याही प्रकारचं उमेदवाराला नुकसान न हो। जनमानसात अशी एक प्रतिक्रिया निर्माण झाली होती की इथे उद्धवसाहेब ठाकरे यांचा निष्ठावान आणि स्थानिक जर दिला तो कमीत कमी 50,000च्या फरकाने निवडून येईल। पण वेळेवरचे समीकरण कसे बदलतात याचा प्रत्यय विधानसभा दर्यापूर क्षेत्रात आला। लोकांना असं वाटत होतं की मुंबईचे अभिजित अडसूळ यांना इथे दिल्यानंतर महाविकास आघाडी हे एकत्र राहील आणि तिथे अभिजित अडसूळ यांना पराभव करण्यास सोपं जाईल। पण मतदारसंघात जे धुरंधर नेते प्रकाश पाटील भासागळे यांनी डाव टाकला आणि त्याला सपोर्ट मिळाला तो राणा दाम्पत्याचा। निष्कलंक असे रमेश भाऊ बुंदेले विकास पुरुष म्हणून दर्यापुरात परिचित होते, त्यांना तिथे स्वाभिमानी पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली। याला प्रामुख्याने कारण प्रकाश पाटील यांचा प्रदीर्घ अनुभव, जो वैयक्तिक कार्यकर्ता होता। तुम्हाला माहिती असेल प्रकाश पाटलाचा कार्यकर्ता हा एवढा कळवट आहे की तो कुठल्याही प्रकारात त्यांना सोडत नाही आणि निष्ठेने काम करतो। अशा याच्यात प्रकाश पाटलाच्या कार्यकर्त्यांची जी फळी रमेश बुंदेले यांच्या मागे उभी राहिली त्याचं किती प्रशंसा करावं। अशा वेळेस प्रकाश पाटलांनी त्यांची पूर्ण ताकद ही रमेश बुंदेले यांच्या मागे लावली। उत्कृष्ट नियोजन, कारण की प्रकाश पाटील हे नियोजनात माहीर आहेत। त्यांचा जो प्रतिस्पर्धी सुधाकर पाटील आहेत त्यामुळे ते थोडेसे या मतदारसंघात हतबल झालेले आहेत। म्हणून उत्कृष्ट नियोजन, पैशाची कुठल्याच प्रकारची कमतरता नाही, कार्यकर्ता हा चिटकून आणि एक बूथ आणि या त्या एक बूथवर कार्यकर्त्यांना जपणारे लोक, असं हे प्रकाश पाटलाचं नियोजन गजानन लवटेसाठी घातक ठरू शकतंय। आणि दुसरीकडे जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात येतंय की गजानन लवटेचा जो कारभार होता हा अंधाधुंद होता, नियोजनाचा अभाव त्यामध्ये दिसला। याचं प्रामुख्याने उदाहरण जर द्यायचं असलं तर गजानन लवटे यांची दौरा हा 3 वाजता येसुर्णा या 33 गावात लावलेला होता, पण तिथे गजानन लवटे हे 6 वाजता आले। तिथे प्रामुख्याने सुधाकर पाटील, काँग्रेसचे 33 गावातले प्रमुख नेते तिथे हजर होते, दर्यापूर तालुक्यातले नेते तिथे हजर होते, अंजनगाव तालुक्यातले शिवसेना आणि काँग्रेसचे तालुका प्रमुख तिथे हजर होते। आणि विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवसेनेचे सर्वेसर्वा सुधीर भाऊ सूर्यवंशी तिथं जातीने हजर होते। तरी 3 वाजताचा दौरा याला संध्याकाळ झाली आणि जो टाइम पुढे दिलेला होता त्या टाइमवर गजानन भाऊ त्या गावात जाऊ शकले नाही। त्यामध्ये तिथं थोडंसं वातावरण तापलेलं होतं, अशी ही ढिसाळ यंत्रणा। त्यानंतर दर्यापुरात हा 2 जागेवरून कारभार चालत होता। मेन कारभार हा मेन माणसाकडून शिवसेनेच्या ऑफिसवरून चालवला जात होता आणि महाविकास आघाडीच्या बूथवर जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते हे सैरभैर झालेले होते। इकडे बूथवर जाव तर मोजके कार्यकर्ते घेऊन नेते तिथं नियोजन करत होते। शिवसेना आणि युवसेना यांची शेवटपर्यंत जमली नाही, तो वाद उघड जरी दिसला नाही पण छुपा याच्यात बोलल्या जात होतो। शेवटल्या क्षणात जे भांडण झाले म्हणजे घोषणपट्टीपर्यंत गेले, हे अशोभनीय गोष्ट आहे। त्यामधून
ज्यांचे भांडण झाले, एक बळा नेता बीजेपीच्या वाट्यावर हुसून फुसून बसलेला नेता शेवटच्या क्षणात बीजेपीच्या वाट्यावर होता. अनेक त्रुटी ह्या गजानन भाऊ लवटे यांच्या प्रचारादरम्यान दृष्टिक्षेपात येत होते. नेत्यांची मक्तेदारी प्रामुख्याने इथे दिसायला लागली होती. जे जुने जाणकार शिवसैनिक होते त्यांना फक्त शिवसेना एक शिवसेना आणि शिवसेना दोन्ही शिवसेना असे शाखा प्रमुख हे वाऱ्यावर सोडले गेलेले होते. त्यांना रिस्पेक्ट तिथे मिळाला नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीचा कार्यकर्ता हा सुद्धा तिथून नाराज होत होता. पण सुधाकर पाटलांच्या आदेशामुळे तो तिथला रुसवे फुसवे सुधाकर पाटील, बळवंतराव, नितीन वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर अशा अनेक नेत्यांनी ते रुसवे फुसवे दाबले. कारण त्यांना गजानन लवटे हे निवडून येणं महत्वाचं होतं. हे पटले तर त्यांच्या अंगावर सुद्धा शितोळे उडू शकत होते. शुक्रिया म्हणा, सुधाकर पाटलांनी जर प्रकाश पाटलासारखी चाल खेळली असती तर जी परिस्थिती आज अभिजित अडसूळची झाली तीच परिस्थिती गजानन लवटे यांची झाल्याशिवाय राहणार नव्हती. नियोजन हे पैशामुळेच बिघडतंय असं नाही. कमी पैशात सुद्धा नियोजन व्यवस्थित राहू शकतंय. असे अनेक किस्से गजानन लवटे यांच्या पराभवा जर झाला तर त्याला कारणीभूत राहतील. नेत्यांनी कार्यकर्ता हा त्यावेळेस कसा वापरायला पाहिजे तर तो सुधाकर पाटील भासाकडे यांच्यासारखा. सुधाकर पाटील भासाकडे यांनी जे खिंड लढवली प्रामाणिकपणे ते प्रशंसास पात्र आहे. त्यांची प्रशंसा करावी लागेल. आज मॉमेडियन समाज हा वंचितकडे जात होता. पण खल्लाचं जे प्रकरण झालं त्यामुळे मॉमेडियन समाजाला पर्याय नसल्यामुळे आणि गजानन भाऊ लवटेच निवडून आले पाहिजेत महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट म्हणून ते ताकदनं त्यांनी व्होटिंग काढलं आणि ते करून घेतलं. तोच अभाव शिवसेनेतील नेत्यांमध्ये दिसला. आज व्होटिंग पर्सेंटेज मुसलमान समाजाचं जास्त होतं. या वेळेला अंकुश वाकपांजर यांच्या स्वभावामुळे बौद्ध समाज हा अंकुश वाकपांजर यांच्याकडे झुकला. हे सुद्धा गजानन लवटेसाठी घातक राहील. खल्लाचं जर ते प्रकरण झालं नसतं तर मॉमेडियन समाज सुद्धा थोडाफार त्यांच्याकडे फिरकला असता. उद्धव साहेबांनी जे शेतकरी माफी केली त्याचे सुद्धा परिणाम चांगल्या प्रकारे झाले. लोक उद्धव साहेब ठाकरे यांचा सहानुभूतीची लाट नक्कीच यावेळेला होती. पक्ष फोडाफोडीमुळे बीजेपीची बदनाम झाली होती. त्यामुळेच आज प्रत्येकाला वाटत होतं की महाविकास आघाडीचाच कॅन्डिडेट दर्यापुरात निवडून यायला पाहिजे होता. हा त्यांच्यासाठी प्लस पॉईंट होता. पैसा हा दुय्यम भाग आहे पण नियोजनाचा अभाव हे याला कारणीभूत राहील. आपशी नेत्याचे क्रॉसेस, मीच मोठा ही भावना, कार्यकर्त्यांना तुच्छ वागणूक, महाविकास आघाडीला दूर लोटणे असे अनेक प्रकार या निवडणुकीत महाविकास आघाडीत घडलेले होते. पाहूया आता याचे परिणाम हे गजानन लवटेचा मताधिक्य कमी करण्यास कारणीभूत ठरतात की गजानन भाऊ लवटे यांना पराभूत करण्यास कारणीभूत ठरतात. लाडकी बहिणीचा प्रभाव यावेळेला दिसलाच. कारण अभिजित अडसूळ यांच्याकडे बहुसंख्येने महिलांचा प्रभाव जास्त होता. कार्यकर्ता जरी कमी असेल पण नियोजनात अभिजित अडसूळ हे कुठेच कमी पडले नाहीत आणि पैशात ते अजिबातच कमी पडले नाहीत. काही नेत्यांच्या शिवसेनेच्या ज्या 19 तारखेला अभिजित अडसूळ सोबत भेटी झाल्या त्या भेटीचं रूपांतर कशात होतोय हा सुद्धा गहन प्रश्न आहे.
लोकांमध्ये जनभावना होती की गजानन लवटे, गजानन लवटे, गजानन लवटे, पण ढिस्साळ नियोजन हा एकतर विजयाचा आलेख कमी करील किंवा पराभूत होण्यासाठी कारणीभूत राहील. अशा अनेक गोष्टी गजानन लवटेच्या विरोधात जातात. आज कार्यकर्त्यांची त्यांच्या मागे निस्वार्थपणे फळी उभी होती, म्हणून आज गजानन भाऊ लवटे हे वाचू शकतात. 50,000चा लीडमध्ये असलेला उमेदवार हा जर कमी मताने निवडून येत असेल तर याला जबाबदार नेत्यांचे आपसी मतभेद, ढिस्साळ नियोजन, पैशाची कमतरता आणि कार्यकर्त्याला न सांभाळणाऱ्या काही त्रुटी.